माझं नाव करुण आहे. मी माझं काम करत होते तेवढ्यात गल्लीमध्ये पापड विकणारा आला. माझ्या मुलीला पापड खाण्याची खूपच हौस होती. ती अनेकदा घरी पापड करून खायची. त्या दिवशी ती स्वतःच बाहेर गेली, कारण घरात काम करणारी मोलकरणही आलेली नव्हती. मी एका मीटिंगमध्ये व्यस्त होती. मीटिंग संपल्यावर मी दरवाजा उघडून पाहिलं की ती कुठे गेली आहे. ती तर पापड घेऊन परत यायला हवी होती. बराच वेळ झाला होता, पण आता ती कुठेच दिसत नव्हती. 2 तास उलटून गेले होते, पण तिचा काही पत्ता लागत नव्हता. मी कित्येक महिने माझ्या मुलीचा शोध घेत राहिली अशीच. पोलिसात तक्रार दिली, अप्तेषटांना सांगितलं आणि स्वतःही वेड्यासारखी तिची शोध घेत होती. दिवस पुढे सरकत गेले, पण तिची तळमळ माझ्या काळजामध्ये खोलवर रुजली होती. अनेक दिवस मी लाजेखातर स्वतःला घरात बंद केलं होतं. मला वाटायचं लोक विचारतील, तुझी मुलगी गेली, पण कुठे गेली? तू तिची काळजी का घेतली नाहीस? काही दिवसांनी जेव्हा मनाला थोडा दिलासा मिळावा म्हणून मी घराबाहेर पडली आणि बाजाराच्या रस्त्याने जात होती, तेव्हा अचानक माझी धडक एका लहान मुलीशी झाली. तिचा चेहरा हुबेहूब माझ्या मुलीसारखाच होता. ती माझ्याकडे आली आणि म्हणाली, आंटी काही पैसे द्या ना. ती निरागस मुलगी मान खाली घालून उभी होती. मला समजत नव्हतं की मी बोलायला कुठून सुरुवात करावी. कसे प्रश्न विचारावेत, कसं विचारावं की तू माझीच मुलगी आहेस का? पण ती मुलगी आपल्या जागीच उभी होती आणि जशी जशी तिची नजर माझ्याकडे नजर गेली तशी ती दचकली आणि मला पाहताच पळून जाऊ लागली. मी तिच्या मागे धाव घेतली आणि जे दृश्य मी पाहिलं त्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ही माझीच मुलगी होती. ती असं कसं करू शकते? ती एका निरागस मुलगी होती. तिच्याकडून एवढी मोठी चूक कशी होऊ शकते? ही चूक तिने स्वतः केली की कोणीतरी यात तिला ढकललं होतं? माझा विश्वासच बसत नव्हता आणि मी देवाला सांगत होते की हे दृश्य पाहण्याआधी मी मेली असती तर बरं झालं असतं. माझ्या डोळ्यात अश्रू होते. माझी मुलगी तिथून पळून गेली होती. पण दुसऱ्या दिवशी मी तिथे परत गेली, तेव्हा तिथे दुसरी एक लहान मुलगी होती. मी तिला पकडलं. ती रडत होती. आंटी प्लीज मला जाऊ द्या. मी तिला म्हणाले, मी तुला एका अटीवर सोडेन. जर तुला जायचं असेल तर सांग. तू कुठून आली आहेस? इथे का उभी आहेस? ती म्हणाली, प्लीज मी हात जोडते, मला जाऊ द्या. मी कोणालाही काहीही सांगणार नाही आणि मी सांगूही शकत नाही. ती रडत होती आणि भीतीने माझ्याकडे पाहत होती. तेव्हा मी म्हणाले की जर तू मला माझं काम करू दिलं नाहीस तर मी तुझ्या मालकाला खोटं सांगेन की तू मला सगळं सत्य सांगितलं आहेस. तेव्हा मग मात्र ती घाबरली आणि रडू लागली. नाही नाही, मी काही सांगणार नाही. ती मुलगी सुमारे 7 वर्षांची होती, पण ती ज्या प्रकारे बोलत होती त्यावरून मला असं समजलं की तिला व्यवस्थित प्रशिक्षण दिलं गेलं आहे. तिला शिकवलं गेलं आहे की लोकांशी कसं बोलावं, त्यांना कशा प्रकारे हँडल करावं. या मुलीवर प्रचंड मानसिक दबाव टाकण्यात आला होता. मी काही बोलणार होते, पण मला वेळ वाया घालवायचा नव्हता, म्हणून मी शांत राहिले. मी माझ्या पर्समधून एक लहानशी चिप काढली आणि ती ट्रॅकर सारखी त्या मुलीच्या कपड्यांवर लावून टाकली. ही मी काही दिवसांपूर्वीच अमेरिकेतून मागवली होती. ज्या ऑफिसमध्ये मी काम करत होते तिथे या चिपची नेहमीच गरज पडायची आणि ती माझ्या पर्समध्ये नेहमी असायची. मी त्या मुलीच्या जवळ जाऊन तिच्या कपड्यांवर ही चिप लावली होती, पण माझ्या मनात सतत भीती होती. जर त्या लोकांना कळलं की ह्या मुलीच्या अंगावर ट्रॅकर आहे तर ते तिला जिवंत सोडणार नाहीत. त्या मुलीला एक हलकासा झटका जाणवला आणि ती घाबरून मागे सरकली, मग तिथून पळून गेली. मी तिला म्हणाले, हे कोणालाही कळायला नको, नाहीतर मी तुझी पोल खोल तुझ्या मालकासमोर करेन आणि मग तुझ्यासाठी मोठी अडचण उभी राहील. ती मात्र खूप घाबरली होती. माझं बोलणं ऐकून ती काही बोलली नाही आणि तशीच तिथून पळून गेली. मी माझ्या गाडीत बसले आणि घरी परत आली. घरी पोहोचल्यावर मी एक दीर्घ श्वास घेतला. मी देवासमोर हात जोडले. देवा, माझी मुलगी मला कोणत्याही परिस्थितीत परत मिळू दे. मला खात्री होती की तीच मुलगी होती. माझ्यासोबत जे झालं त्याने माझे सगळे भान हरपले होते. मी कित्येक महिने तिचा वेड्यासारखा शोध घेत होती आणि आता इतक्या दिवसांनी जेव्हा ती मला मिळाली आहे तर मी तिला आता गमावू इच्छित नव्हती. ती नक्कीच माझीच मुलगी आहे. तिला कुणीतरी धमकावलं, घाबरवलं आहे, म्हणून ती मला पाहून पळून गेली. कोणतीही मुलगी कधी तिच्या आईपासून घाबरून पळून जाईल का? माझी मुलगी नक्कीच एखाद्या मोठ्या अडचणीत सापडली आहे. मला आता काही करून तिला वाचवायचं आहे. आता मला पुढचा डाव टाकायचा होता. मी प्रार्थना करून माझ्या खोलीत गेले आणि मला खूप दुःख होत होते की माझी मुलगी हाताशी आली होती आणि निसटली.
मी खूप वेळ छताकडे पाहत पडून होती. माझ्या डोळ्यासमोर वारंवार गेलेले 2 दिवस तरळत होते. एका दिवशी माझी मुलगी दिसली आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या मुलीच्या अंगावर ट्रॅकर लावला मी. मी अंथरुणात पडली होती आणि मग कधी भूतकाळात हरवून गेली मलाही कळलं नाही. प्रत्येक दिवसामागं आजही तोच दिवस होता. 16 जानेवारी. 7 वर्षांपूर्वी 16 जानेवारीलाच माझं कॉलेजमध्ये ॲडमिशन झालं होतं आणि मी खूप खुश होती. कॉलेजमध्ये शिकत असताना माझी ओळख सुभाष नावाच्या मुलाशी झाली आणि मी त्याच्या प्रेमात पडले. हे प्रेम दोघांकडूनही गहिरं होतं की नाही हे मला ठाऊक नाही. पण त्या काळात आम्ही दोघेही तरुणाच्या उंबरठ्यावर होतो आणि तरुण वयात मुलं मुली प्रेमासाठी कोणताही टोकाचा निर्णय घेण्यास तयार असतात. त्यांना त्यांच्या प्रेमाशिवाय काही दिसत नाही. माझ्या डोळ्यात लहानपणापासूनच एकच स्वप्न होतं, माझं यशस्वी होणं. माझ्या वडिलांचं लहानपणीच निधन झालं होतं. माझ्या घरी माझी आई होती आणि 2 भाऊ होते. माझ्या भावाने मला खूप प्रेम दिलं. त्यांच्या लाडाने कदाचित मी थोडी हट्टी बनली होती. मी जे म्हणायचे ते करत असायची. जर त्यांनी माझं ऐकलं नाही तर मी हट्ट करत राहायची आणि हा हट्ट माझ्या बालपणापासून तरुणाईपर्यंत पोहोचला. मी माझे निर्णय स्वतः घ्यायला लागले. मला माझं सगळं काम स्वतः करायला आवडायचं. मी अभ्यासात नेहमीच उत्तम होती. जसजसे मी मोठी होत गेली तसं मी शिकले की प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. तिने कुणावरही अवलंबून राहू नये. आपल्या समाजात स्त्रियांवर खूप अन्याय होतात. लग्नाआधी पालकांना फक्त तिचं लग्न लावण्याची चिंता असते. लग्नानंतर सासरचं घर मात्र तिला ओझं समजतात आणि जर स्त्री विधवा झाली किंवा घटस्फोटित झाली आणि ती पुन्हा माहेरी आली तर तिचेच लोक तिला आणखी मोठं ओझं मानतात. त्यांना असं वाटत असायचं की लग्नाआधी मुलगी एवढं मोठं ओझं नव्हती, पण आता ती विधवा झाली आहे म्हणून काही करून तिला घराबाहेर काढायला हवं, तिच्या घरी पाठवून द्यायला हवं. लहान वयातच मी खूप लवकर समजूतदार झाली होती आणि कदाचित हीच माझी सर्वात मोठी चूक होती. कधी कधी वाटतं एवढं लवकर समजूतदार व्हायलाच नको होतं. तरी जेव्हा माझी भेट सुभाषची झाली तेव्हा मी खूप खुश होती. सुभाष माझ्यावर खूप प्रेम करायचा. आम्ही दोघे एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे समजून घेत होतो. मी मध्यमवर्गीय कुटुंबातून होती. माझं घर वेगळं होतं. घरात जे मी म्हणायची तेच व्हायचं. माझ्या भावांनी आणि आईने कधीच माझ्यावर कोणत्याही गोष्टीची बंदी घातली नव्हती. आणि जेव्हा मी सुभाषसोबत रिलेशनशिपमध्ये होती तेव्हा त्यांनीही कधी माझ्यावर कोणत्याही प्रकारची बंधनं घातली नव्हती. आमचं आयुष्य अगदी सुरळीत चाललं होतं. मी अभ्यासावर खूप लक्ष द्यायची. आम्हा दोघांचं शिक्षण पूर्ण झाल्यावर आम्ही दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मला सुभाषबद्दल सगळं माहीत होतं. त्याने शिष्यवृत्तीच्या आधारावर शिक्षण पूर्ण केलं होतं. माझ्या घराशी तुलना केली तर त्याच्या घराची परिस्थिती खूपच हालाखीची होती. मी त्याच्यावर प्रेम करत होते आणि त्याच्या प्रेमात पूर्णपणे बुडून गेली होती. त्यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती माझ्यासाठी महत्वाची नव्हती. तो आता एक छोटी नोकरी करत होता. मासिक पगार फक्त काही हजार रुपयेच होता. माझा नेहमीच विचार होता की शिक्षण पूर्ण होताच मी नोकरी करेन. पण जेव्हा मी प्रेमात अडकले तेव्हा करिअरचा विचार मागे पडला. माझ्या लग्नाआधी माझ्या दोन्ही भावांचीच लग्न झाली. भावांची लग्न झाली होती कारण मी वयाने त्यांच्यापेक्षा लहान होते. आता घरात दोन्ही बहिण्या घरी आल्या होत्या. भावांचे कुटुंब वाढले होते. सुभाष आणि माझं शिक्षण पूर्ण होताच सुभाष म्हणाला की आता आपल्याला लग्न करावंच लागेल. माझ्या मनात मात्र विचार होता मला आधी नोकरी करायची आहे. पण मी सुभाषला ते सांगितलं नाही. माझा विश्वास होता की सुभाषला आधीच विचारसरणीची कल्पना असेल. माझ्या विचारसरणीची कल्पना असेल की मला नोकरी करायची आणि कदाचित लग्नानंतरही मी नोकरी करू शकेन. सध्या तरी आपण आधी एकत्र यावं आणि नंतर नोकरी वगैरेचा विचार करावा असा माझा निर्णय झाला. मी आणि सुभाष दोघांनी आपापल्या कुटुंबाला आमच्या नात्याबद्दल सांगितलं. मी सुंदर होते, शिक्षण घेतलेली होती. सुभाष त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. एकुलता एक म्हणून सर्व जबाबदारी त्याच्यावरच होती. त्याच्या कमी पगारात त्याला आई वडिलांच्या औषधांचा खर्च, किराणा, घराचा किराणा आणि बाकी सगळी जबाबदारी एकट्याला सांभाळावी लागायची. हे सगळं माहीत असूनही मी त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सुभाषच्या घरच्यांनी मला पाहिल्यावर सहजच होकार दिला, पण माझ्या भावांनी आणि आईने ठाम नकार दिला. त्यांचं म्हणणं होतं तुझी जी विचारसरणी आहे, तुझा स्वभाव, तुझे जे स्वप्न आहे, सुभाष त्यासाठी अजिबात योग्य नाही. तू तुझं आयुष्य मोकळेपणाने जगायला पाहतेस. पण तू सांगतेस तसा सुभाष आई वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे आणि त्याच्यावर घराची सगळी जबाबदारी आहे.
आणि तो फक्त काही हजार रुपयेच कमवतोय. तू इथे राहून आपल्या मनासारखे कपडे घालतेस, जेवतेस, तुला जे वाटतं तेच करतेस. पण तिकडे गेल्यावर तुला कदाचित नवऱ्याच्या इच्छेनुसारच चालावं लागेल. तुझ्यावर बंधनं येतील, असं आईने मला सांगितलं होतं. मी तिला म्हटलं, आई, म्हणूनच मी लव्ह मॅरेज करायचं ठरवलंय. सुभाषला माझ्याबद्दल सगळं माहिती आहे. मी त्याला जे काही सांगेन ते तो नक्कीच ऐकेल. माझ्या भावांनी, बहिणींनी आणि आईने मला खूप समजावलं, पण मी कुणाचंही ऐकलं नाही. मी सुभाषचीच लग्न करायचा हट्ट केला. तेव्हा शेवटी माझं आणि सुभाषचं लग्न झालंच. मी जेव्हा त्यांच्या घरी गेली तेव्हा पाहिलं की त्यांचं घर आमच्या घरापेक्षा खूप लहान होतं. मला त्याने काही फरक पडला नाही. पण लग्नाला 2 दिवस झाले तेव्हा त्याची आई, माझी सासूबाई, म्हणाली, सुनबाई, तुला इथे येऊन 2 दिवस झालेत. नववधू दुसऱ्या दिवसापासून स्वयंपाकात काम करू लागते. पण काही हरकत नाही, हे घर आता तुझं आहे. आम्हाला तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. हे मात्र ऐकून मला धक्काच बसला. माझ्या सासूच्या बोलण्याने मला खूप राग आला, पण मी काहीच बोलले नाही. रात्री जेव्हा सुभाष ऑफिसवरून परत आला तेव्हा मी त्याच्याकडे सासूबाईंची तक्रारी केल्या. मी त्याला म्हणाले, मी या घरात कामवाली म्हणून आलेली नाहीये. तुझ्या आधी घर काम करत होती ना, तर आता तिला काय अडचण आहे? सुभाषने सुरुवातीला काहीच उत्तर दिलं नाही. तो फक्त शांतपणे ऐकत राहिला. पण शेवटी नंतर जसजसे दिवस गेले मी पाहिलं की तो आपल्या आईवडिलांचा लाडका आहे. त्यांच्याविरुद्ध तो काहीही ऐकू शकत नाही. त्याला माझ्यावर प्रेम देखील होतं, म्हणून तो माझ्या तक्रारी ऐकायचा, पण आईला काहीही म्हणायचा नाही. मी हेही पाहिलं की आई ते सतत माझ्याबद्दल तक्रार करत असायची. एके दिवशी मी शेजारच्या बाईकडून ऐकलं की जेव्हा तू इथे नव्हतीस तेव्हा तुझा नवरा घरातील सगळी कामं करून ऑफिसला जायचा. तुझी सासू आजारी असते म्हणून तो सगळं स्वतः करत असायचा. हे ऐकून मला खूप राग आला. जरी मला त्याच्याशी काही देणं घेणं नव्हतं तरी माझ्यात एक चिडचिडपणा कायम राहिला होता. सासूबाईंचा दबाव दिवसेंदिवस वाढत होता. सुनबाई, घरातली कामं कर अगं, पूर्ण दिवस मोबाईलवर असतेस. माझ्या आईने कधीच मला घरकाम शिकवलं नव्हतं, तर मग मी इथं का करावं? माझ्या नवऱ्याचा पगारही फारसा नव्हता, म्हणून मी विचार केला की मी जॉब करते, जेणेकरून घरात काम करणारी बाई ठेवू शकेन. मग सासूची कुरकुर बंद होईल. ही आयडिया मला योग्य वाटली. जेव्हा मी सुभाषला नोकरी करण्याबद्दल सांगितलं तेव्हा त्याने सरळ नकार दिला. तो म्हणाला, मी तुला कधीच नोकरी करू देणार नाही. मी तुझ्यासाठी मेहनत करतो, तुझ्या प्रत्येक गोष्ट पूर्ण करतो. मग तुला नोकरी करण्याची काय गरज आहे? मी त्याला स्पष्टपणे सांगितलं, मी नोकरी करणारच आहे. मग आपण कामवाली ठेवू आणि तुझ्या आईलाही माझ्याकडून तक्रार राहणार नाही. त्यावर तो म्हणाला, तुझा विचार फालतू आहे. पुढच्या वेळी असं काही बोलू नकोस, हे कधी शक्य होणार नाही. एक मुलगी लग्नानंतर सासरचं घरच पाहते, पण तू मात्र तुझ्या जबाबदाऱ्या टाळतेस. पहिल्यांदा सुभाषचं असं कठोर वागणं मी पाहिलं होतं आणि मी थोडी घाबरली. तेव्हाच मी ठरवले की आता मला सुभाष सोबत राहायचंच नाहीये. त्याच्या आईवडिलांची आणि त्याची स्वतःची हीच अपेक्षा होती की मी या घरात एक मोलकरणीसारखं राहावं. पण मी असं काही स्वप्न पाहिलं नव्हतं. एके दिवशी मी माझ्या भावांना फोन करून सांगितलं, मी माझं सामान घेऊन तुमच्याकडे येतेय, मला इथं राहायचं नाहीये. माझे दोन्ही भाऊ घाबरले. ते म्हणाले, काय येतेस? तू तर आपल्या मर्जीने लग्न केलं होतंस ना, मग आता काय झालं? नवऱ्याशी भांडण झालं का? मी जेव्हा त्यांना खरं कारण सांगितलं तेव्हा त्यांनी मला उलट झापलं, ओरडले. ते म्हणाले, चूक तर तुझीच आहे. तुला तुझ्या बहिणीसारखं वागायला हवं. तिला पहा, ती सगळं घर सांभाळते, तुला सुद्धा तसंच करायला हवं. घर सांभाळायचं असेल तर घरातली सगळी कामं करावी लागतात. त्यांचं बोलणं ऐकून मी फोन कटच केला. मला माहित होते या प्रकरणात माझे भाऊ माझी साथ देणार नाहीत, म्हणून मी सुभाषपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. मला असं वाटायचं की आमचं लव्ह मॅरेज टिकेल, पण सुभाषला एक हाऊसवाईफ हवी होती, घरातली कामं करणारी बायको हवी होती आणि मला वर्किंग वुमन बनायचं होतं. आमच्या लग्नाला 3 महिने झाले होते. त्यातल्या केवळ एका महिन्यात आम्ही खरं प्रेम केलं. बाकीच्या 2 महिन्यात नुसता ताण आणि तुटलेल्या भावनाच होत्या. मी स्वावलंबी होऊन काम करणारी बाई बनू इच्छित होते, पण माझा नवरा मात्र घरातली कामं करून घर सांभाळावं असं त्याचं म्हणणं होतं. त्याचं त्याच्या आईवडिलांवरही खूप प्रेम होतं. त्याचं दुःख त्याला भावत नव्हतं. मी त्याला सांगितलं, मी तुझ्यापासून वेगळं व्हायचं ठरवलंय. त्याने मला समजावलं, करुणा, तू खूप चुकीचा निर्णय घेत आहेस. आपण प्रेमविवाह केला होता. मी तुझ्यावरच्या प्रेमासाठी समजून घेते, मग तुलाही थोडं समजून घ्यायला हवं ना. मी म्हणाले, मी असं समजून नाही घेणार. घरातली कामं मी करणार नाही.
मी तुझ्यासोबत राहावं असं तुला वाटत असेल तर तू मला नोकरी करू दे. तुझं घर लहान आहे. मी नोकरी करेन, तुला सहकार्य करेन. हे तुझ्याच फायद्याचं आहे. तो म्हणाला, मला अशा फायद्याची गरज नाहीये. तुला जायचं असेल तर तू जाऊ शकतेस. मी तुला थांबवणार नाही. तू खूप उद्धट मुलगी आहेस. त्याचे शब्द मला खूप लागले. मी माझं सामान घेतलं आणि माहेरी गेली. माहेरी गेल्यावर तिथं पोहोचल्यावर मला नेहमीप्रमाणेच आई आणि भावाकडून परत एकदा ओरडा खावा लागला. प्रेमाने आणि रागाने त्यांनी मला समजावलं की तू सुभाषशी स्वतःच्या मर्जीने लग्न केलं आहे. मग आता का टिकवत नाहीस हे नातं? पण मी कुणाचंही ऐकायला तयार नव्हती. माहेरी गेल्यानंतर मी लगेचच नोकरीसाठी अर्ज केला. आई, भाऊ आणि बहिणी माझ्यावर रुसले होते. पण ते मला घराबाहेर तर काढू शकत नव्हते. म्हणून शांत राहिले आणि मला माझ्या अवस्थेवर सोडून दिलं. मी मात्र माझी नोकरी सुरू केली. तेव्हा सुभाषचा मला फोन आला. तो म्हणाला, अजून तू माझी बायको आहेस. माझा तुझ्यावर हक्क आहे. तू कशी काय नोकरी करू शकतेस? मी उत्तर दिलं, मी तुझ्या घरातून बाहेर पडलीये म्हणून आता तुझा माझ्यावर कोणताही हक्क नाही. तू विसरतेस की मी एक स्वतंत्र विचारांची मुलगी आहे. तुला हे सगळं आधीपासूनच माहीत होतं. तरी सुद्धा तू लग्नानंतर माझ्या विचारांचा आदर केला नाहीस. सुभाषने मला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. माझ्याशी बोलण्याचा, मला परत घरी घेऊन नेण्याचा. पण मी काहीच ऐकलं नाही. माझं स्पष्ट मत होतं की हे जग खूप कठीण आहे आणि पुढे आयुष्य सुखाने जगायचं असेल तर नवरा बायको दोघांनी कमावायला हवं. नाहीतर नवरा एकटा राबतो आणि बायकोला त्याच्या पगारात काटकसर करत जगावं लागतं. मला कधीच समजलं नाही की सुभाष मला घरात का बंद ठेवू इच्छित होता. का त्याला वाटायचं की मी त्याच्या आई वडिलांची सेवा करावी, घरातील सगळी कामं मोलकरणीसारखी कामं करावीत. म्हणूनच मी जे मला योग्य वाटेल तेच मी केलं. मी त्याचं घर सोडून आली. माझं सगळं सामान घेऊन मी निघून आली आणि ठामपणे ठरवलं की मी पुन्हा तिकडे परत जाणार नाही. मी प्रत्येक कामात अगदी परफेक्ट होती. म्हणून मला लवकरच एक चांगली नोकरी देखील मिळाली. पण नोकरी सुरू केल्यावर माझी तब्येत बिघडू लागली. मी एकटीच डॉक्टरांकडे तपासायला गेली आणि तिथे मला समजलं की मी प्रेग्नेंट आहे. ही बातमी माझ्या हृदयाला खूप शांती देऊन गेली. मी हवं तर हे बाळ हटवू शकली असती. पण मला माहित होतं की कधीतरी माझी आई या जगातून निघून जाईल. भाऊ भाऊजया त्यांच्या आयुष्यात व्यस्त होती. मग माझ्यासाठी कोण राहील? म्हणूनच मी या बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. जरी मला नवऱ्यासोबत राहायचं नव्हतं, मी पक्क ठरवलं होतं, तरी या बाळाची जबाबदारी पूर्णपणे माझीच असेल. जेव्हा घरच्यांना ही बातमी समजली तेव्हा त्यांनी मला खूप समजावलं. एकट्या स्त्रीसाठी आयुष्यात काहीच शक्य नसतं आणि मूल वाढवणं तर अजूनच कठीण आहे. म्हणून पुन्हा नवऱ्याकडे परत जा. पण मला खात्री होती की मी एकटी हे सगळे हँडल करू शकते. आई होणं ही भावना माझ्यासाठी खूप सुंदर होती. ही बातमी कुणाकुणाकडून फिरून शेवटी सुभाषपर्यंत पोहोचलीच. तो माणूस जो सतत माझ्यावर चिडायचा आता प्रेमाने बोलू लागला, करुणा परत ये. आपल्या दोघांच्या आयुष्यात आता एक तिसरा जीव येणार आहे. त्याच्यासाठी तरी परत ये. पण मी सरळ सांगितलं, मी परत येणार नाही. जेव्हा मी स्वतःला सांभाळू शकते, स्वतःच्या पायावर उभी राहू शकते, तेव्हा माझ्या मुलाचं पालन पोषणही करू शकते. मी सुभाषचंही काही ऐकलं नाही आणि घरच्यांचंही नाही. मी नोकरी करत राहिले आणि स्वतःची काळजी घेत राहिली. आई जरी माझ्यावर रागवलेली असली तरी तिच्या मनात माझ्याबद्दल काळजी होती. डिलिव्हरीची वेळ आली तेव्हा तिने माझा खूप सांभाळ केला. हॉस्पिटलमध्ये माझ्यासोबत राहिली. मी एका गोंडस मुलीला जन्म दिला. आईने तिचीही काळजी घेतली. मी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होऊन बरी झाल्यावर मी ठरवलं की मी भाऊ भाऊजांच्या आधारावर राहणार नाही. मी काही काळापासून भाऊजांची वागणूक बदललेली पाहत होती. बोलता बोलता ते मला सहज टोमणे मारायचे. आधी तर तू एकटी आली सासर सोडून, आता तुझं मूल झालं त्याची जबाबदारी आमच्यावरच येणार ना. मला अशा बोलण्याची सवय नव्हती. म्हणून मी लगेचच एक घर भाड्याने घेतलं आणि माझी मुलगी आणि सामान घेऊन तिथे शिफ्ट झाले. आई आणि भाऊ म्हणत होते, तू हे एकटी कसं सांभाळशील? पण मी कोणाचंच ऐकलं नाही. मी नोकरी सुरू ठेवली आणि मुलीची काळजी घेतली. माझी मुलगी मला खूप प्रिय होती. मी तिचं नाव ठेवलं होतं अनन्या. आईला कधी माझी आणि अनन्याची खूप आठवण यायची तेव्हा ती भेटायला यायची. पण माझे भाऊ भाऊजया माझ्यावर पूर्णपणे रुसले होते आणि त्यांच्या रुसण्याने मला काही फरक पडत नव्हता. जेव्हा सुभाषला समजलं की मी मुलीला जन्म दिला आहे तेव्हा तो मला आणि मुलीला भेटण्याचा खूप प्रयत्न करत होता. कारण ती त्याच्या रक्ताची होती.
मी घरच्यांना सांगून ठेवलं होतं मला त्याला भेटायचंच नाहीये. त्याचं तोंडही बघायचं नाही. म्हणून त्याला सांगू नका की मी कुठे राहते. तो अनेक वेळा माझ्या माहेरी आला माझी आणि अनन्याची भेट घेण्यासाठी. पण मी स्पष्ट सांगितलं होतं की मी सुभाषबद्दल काही ऐकू इच्छित नाही. आणि माझ्या घरच्यांनी मला त्याला माझ्याबद्दल काही सांगितलं नाही. आई अजूनही मला समजवत होती, करुणा आपल्या घरी परत चल. मी तिला स्पष्ट सांगितलं, आज तुम्ही मला इथे राहायला सांगत आहात, पण उद्या मी आणि माझी मुलगी तुम्हाला ओझं वाटायला लागेल. त्याआधीच मी स्वतःहून दूर झालेलं बरं. एक दिवस आई म्हणाली, मला तुला सुभाष नको आहे तर दुसरं लग्न कर. यावेळी आम्ही तुझ्यासाठी एक चांगला मुलगा पाहू. मी सरळ उत्तर दिलं, माझा लग्न करण्याचा काही विचार नाही. मला माझ्या आयुष्यात पुन्हा लग्नाचा त्रास नकोय. एकदा पाहिलं आहे की एका बाईचं आयुष्य लग्नानंतर किती दुःखदायक होतं. आई दररोज म्हणायची, अजूनही तुझं वय काहीच झालेलं नाही. तू आई बनली आहेस पण अजून आयुष्य बाकी आहे. चल आमच्यासोबत चल. कुणी तुला काही म्हणणार नाही. किंवा मग म्हणायची, तुझ्या सासरी तरी परत जा. तुला नवऱ्याची गरज नसेल पण या निरागस मुलीला तिच्या वडिलांची गरज आहे. तू का तिच्यावरून तिच्या बापाची सावली काढून घेत आहेस? मी म्हणाले, मी माझ्या मुलीसाठी आई आणि वडील दोघे होऊ शकते. आणि मला अशा घरात परत जायचं नाही जिथे माझा सन्मानच नाही. आई म्हणाली, तू ते घर फक्त घर कामामुळे सोडलं आहेस. पण आता जे घर तू भाड्याने घेतलं आहेस तिथेही तुला सगळी कामं करावीच लागतील ना. एकटीने सगळं कसं सांभाळशील? मी ठाम होते, तुम्ही काहीही बोला, मी इथेच राहणार आहे. माझ्या मुलीसोबत आम्ही दोघीच इथे राहणार आहोत. तीच माझं जग आहे. मला कुणाच्याही मदतीची गरज नाही. अनन्याच्या जन्मानंतर काही दिवस मी खरोनच ऑफिसचं काम करत होते. माझा परफॉर्मन्स इतका चांगला होता की बॉसला काहीच अडचण नव्हती. कामामध्ये आणि मुलीच्या देखरेखीमध्ये तोल राखण्यासाठी मी एक मोलकळण ठेवली होती, जी घरकामी करत होती आणि अनन्याची काळजी घेत होती. कधी कधी मी अनन्याला ऑफिसमध्ये घेऊन जायची, पण जसजशी ती मोठी होऊ लागली तसतसं मी तिला घरात मोलकरणीसोबत सोडू लागली. पण ऑफिसमध्ये असूनही माझं लक्ष सतत तिच्याकडे असायचं. मी वारंवार फोन करून तिची चौकशी करायची, तिच्याशी बोलायची. ती माझ्या आयुष्यात अविभाज्य भाग बनली होती. माझ्या आयुष्याचा वळ वेगाने पुढे सरकत होता. जेव्हा अनन्या 3 वर्षांची झाली तेव्हा सुभाषने माझा पत्ता शोधून काढला आणि कोर्टात केस दाखल केली की त्याला अनन्याची कस्टडी हवी आहे. पण मी मागे हटणार नव्हती. मी पूर्ण हिमतीने त्याच्यासमोर उभी राहिली. मी ठरवून टाकलं होतं, मी मेली तरी चालेल पण माझी मुलगी मी कोणालाही देणार नाही. माझ्या मेहनतीचं फळ मला मिळालं. कोर्टाने निर्णय माझ्या बाजूने दिला. कोर्टाने सांगितलं, अनन्या तिच्या आईसोबतच राहील. जेव्हा ती 18 वर्षांची होईल तेव्हा ती स्वतः ठरवू शकेल की तिला कोणासोबत राहायचं आहे. मी आता निर्धास्त होती. माझ्या पायाखालची जमीन मजबूत झाली होती. सुभाषने अनेकदा मला फोन करून सांगितलं, कमीत कमी एकदा माझ्या मुलीचं तोंड तरी दाखव. पण मी स्पष्ट नकार दिला. तेव्हा त्याने पुन्हा कोर्टात अपील केली. मला माझ्या मुलीला भेटायचं आहे. पण यामध्ये निकाल माझ्याच बाजूने आला. कोर्ट म्हणालं, आईच्या परवानगीशिवाय बाप मुलीला भेटू शकत नाही. मी माझ्या नवऱ्यावर अनेक खोटे आरोप लावले होते, जे कोर्टात त्याच्या विरुद्ध केले आणि त्यामुळे मी केस जिंकली. आणि तसं पाहिलं तर पुरुष आणि स्त्रीच्या वादात नेहमी स्त्रीलाच कमकुवत समजलं जातं. पण जर स्त्री हुशार असेल तर ती आपल्या समजूतदारपणाने विजय मिळवू शकते, जसं करुणाने मिळवला होता. वेळ हळूहळू पुढे जात होती. माझी नोकरी दिवसेंदिवस चांगली होत चालली होती. माझी प्रगती सुरूच होती. काही वर्षानंतर आई पुन्हा एकदा माझ्या दुसऱ्या लग्नासाठी माझ्यावर दबाव टाकू लागली. सुभाषपासून अजूनही माझा घटस्फोट झाला नव्हता. जरी आम्ही दोघे एकमेकांपासून वेगळं झालो होतो, आईचं नेहमीच असं म्हणणं होतं, तू दुसरं लग्न कर, संपूर्ण आयुष्य नोकरी करत कसं काढणार? आता तुझी मुलगी आहे, तुला एका पुरुषाच्या आधाराची गरज आहे. मी तर कधी कधी भेटायला येते, पण उद्या मीच नसले तर तुझी हालचालीची विचारपूस कोण करणार? पण आता मला कुठल्याच गोष्टीची काळजी नव्हती. वरच्या परमेश्वराने मला खूप काही दिलं होतं. मी माझ्या मुलीसोबत खूप खुश आणि निश्चिंत होती. मी आईला स्पष्ट सांगितलं, जेव्हा पहिल्या लग्नातच काही मिळालं नाही तर दुसरं लग्न करण्याचा प्रश्नच नाही. दरवेळेस माझे जवळचेच लोक मला समजवत होते, पण मी कोणाचंही ऐकलं नाही. कदाचित हीच गोष्ट माझी सर्वात मोठी चूक ठरणार होती. वेळ आणखी वेगाने पुढे जात होता. माझ्या नवऱ्याने पुन्हा माझ्या मुलीला मिळवण्याचा प्रयत्न केला.
त्याने सुप्रीम कोर्टात देखील अपील केली होती. मी माझ्या मुलीसोबत राहायचं ठरवलं होतं, म्हणून सगळ्यांनी माझी मदत केली आणि अनन्या माझ्यासोबतच राहिली. कधी ती 4 वर्षांची झाली मलाही समजलं नाही. ती आता शाळेतही जाऊ लागली होती. मी आता बहुतेक वेळ घरूनच ऑफिसचं काम करत होते. ऑफिसकडूनही मला खूप सहकार्य मिळत होतं, कारण मी एक सिंगल पॅरेंट होते आणि माझी मुलगी अजूनही लहान होती. पण मला कल्पनाही नव्हती की घरून काम करणं माझ्यासाठी इतकं धोकादायक ठरू शकतं. तो दिवस इतर दिवसांसारखाच होता. मी माझ्या खोलीत लॅपटॉपवर ऑफिसची एक मीटिंग अटेंड करत होती. माझी मुलगी माझ्या जवळच बसलेली होती आणि खेळण्यांशी खेळत होती. त्या दिवशी मोलकरणी आली नव्हती. अचानक बाहेर पापडवाल्याची हाक ऐकू आली. अनन्याला लहानपणापासूनच पापड खूप आवडायचे. ती पापडवाल्याची हाक ऐकून बाहेर निघून गेली. मीटिंगमध्ये मी असल्यामुळे मी तिला थांबवू शकले नाही. मी हाताने खूप इशारे करून तिला रोखण्याचा प्रयत्न केला, पण ती लहान होती. माझा इशारा तिला समजला नाही. तिने पटकन पैसे घेतले, दार उघडलं आणि बाहेर पळाली. त्या क्षणी माझं मन घाबरून गेलं. माझं मन होतं की मी कॉल बंद करून तिच्या मागे धावावं, पाहतं की ती कुठे जाते. पण सध्या मी मीटिंग खूप महत्वाची होती. ती मीटिंग बाहेरून क्लायंट आलेले होते. मीटिंग थांबवणं माझ्या असभ्यता ठरली असती आणि आम्हाला परवानगी नव्हती की क्लायंटच्या समोर कोणताही गोंधळ होऊ द्यावा. सुरुवातीला वाटलं फक्त 10 मिनिटाचं काम असेल, पण बोलता बोलता तासभर गेला. मीटिंग संपताच मी लॅपटॉप झपाट्याने बाजूला ठेवला आणि वेड्यासारखी दाराकडे धावले. मी लिव्हिंग रूममध्ये पोहोचले, पण तिथे माझी मुलगी नव्हती. माझं काळीज धडधड करू लागलं. मी धावत तिच्या खोलीत गेले, तिथेही ती नव्हती. मी बाहेर आले. संपूर्ण गल्ली शांत होती. असं वाटत होतं की माझं हृदय क्षणार्धात थांबेल. मी घाबरलेल्या नजरेने चारही बाजूंनी पाहिलं, पण माझी मुलगी कुठे दिसत नव्हती. दुपार होत चालली होती म्हणून गल्ली अगदी ओस पडलेली होती. मी आजूबाजूच्या सगळ्या घरांचे दरवाजे ठोठवले. लोकांना विचारले, पण कोणालाही काही माहिती नव्हती. मी परिसरातील काही लोकांनाही एकत्र केलं. आईला फोन करून सगळं काही सांगितलं. मी गल्लीतच डोकं हातात घेऊन बसली होती. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली होती. ऑफिसच्या मीटिंगमुळे मी माझ्या मुलीला हरवून बसली होती. हा विचार मनात येताच श्वास गुदमरायला लागला होता. किती वेळा ऐकलं होतं लहान मुलांचं अपहरण केलं जातं. मी नेहमीच तिची काळजी घेत होती. माझ्या अनुपस्थितीत तिला कधीच बाहेर जाऊ दिलं नव्हतं. पण आज माझ्या एका छोट्याशा निष्काळजीपणामुळे माझी मुलगी माझ्या हातून निघून गेली होती. थोड्याच वेळात पोलीस आले. मी त्यांच्याकडे तक्रार नोंदवली. माझ्या मुलीचा फोटो आणि तिचा बेपत्ता होण्याचा मेसेज बनवून सर्वांना पाठवला, जेणेकरून कोणीतरी तिला शोधण्याचा मदत करेल. मी सगळं काही करत होती, पण काही उपयोग नव्हता. मला काहीच कळत नव्हतं आणखी काय करावं की माझी अनन्या परत मिळेल. मी खूप रडत होती. माझं एकमेव आधार माझी मुलगीच होती. तिला काही झालं तर मी कसं जगेन हेच विचार डोक्यातून जात नव्हते. डोकं दुखायला लागलं होतं. मला माहित होतं जर या गोष्टींचं सुभाषला कळालं तर तो कोर्टात पुन्हा जाईल आणि मुलीवर दावा करेल. पण मला काही झालं तरी अनन्याशिवाय जगायचं नव्हतं. हळूहळू सगळे लोक निघून गेले. पोलिसांनी मला धीर दिला, तुम्ही काळजी करू नका, आम्ही पूर्णपणे तुमच्या सोबत आहोत आणि तुमच्या मुलीचा शोध घेत आहोत. माझं मन सांगत होतं की काहीतरी चुकीचं घडत आहे. माझी मुलगी कुठे गेली आहे? अपहरण झाले का? कोणाच्या घरी गेली आहे का? मला काही समजत नव्हतं. रात्रीचे 12 वाजले होते, पण मी अजूनही दरवाजावर जवळच बसली होती, रडत होती. वाट पाहत होती फक्त तिची. माझी आई पुन्हा पुन्हा म्हणत होती, आत ये, तिथे बसून काय उपयोग. पण माझं मन म्हणत होतं माझी मुलगी इथेच आहे, जरा लपून बसली आहे, ती परत येईल. माझ्या मनात भीती वाढत चालली होती. तिने काही खाल्लं असेल का? दुपारी तिने फक्त एक सँडविच खाल्लं होतं. तिची तब्येत काही दिवसापासून खराबच होती आणि अशा वेळी तिचं हरवणं मला असह्य वेदना देत होतं. रात्र संपत चालली होती. पहाट होऊ लागली होती. आई माझ्या जवळ आली आणि खांद्याला धरून हलवत म्हणाली, कधीपर्यंत बसणार आहेस इथे? तुझ्या बसून राहिल्याने मुलगी परत येणार आहे का? चल आत ये. पण मी तिच्याकडे पाहून म्हणाले, मी कुठेही जाणार नाही. मला वाटतं ती इथेच आहे, ती येईल परत. तू काळजी करू नकोस अगं आई. आईने माझा हात पकडून जबरदस्तीने आत नेलं आणि सोफ्यावर ढकलून दिलं. काय केलंस तुझं? वेडी झाली आहेस का? कोण असं करतं? थोडं तरी शांतपणाने वाग जरा. मी रडत म्हणाले, आई प्लीज माझी मुलगी परत आण. तिला काही झालं ना तर मी जगू शकणार नाही. तिच्याशिवाय या जगात माझं काही उरलेलं नाही.
मग आई संतापून म्हणाली, म्हणूनच तुला म्हटलं होतं दुसऱ्यांदा लग्न तरी कर, नाही तर नवऱ्याकडे तरी परत जा. पण तुला आमचं काहीच कधीच समजत नाही, काहीच ऐकून घ्यायचं नाही. हे ऐकून मी जोरात ओरडले. मी इतक्या गंभीर परिस्थितीतून जात आहे आणि तुला अजूनही फालतू गोष्टींचा विचार सुचतोय. माझी मुलगी परत मिळाली नाही तर मी मेल्याशिवाय राहणार नाही. असं म्हणत मी आईच्या गळ्यात पडले आणि अक्षरशः जोरजोराने रडू लागली. तर ती मला सावरू लागली. वेळ संत गतीने पुढे सरकत होता. मी मोठ्या एजन्सीशी संपर्क केला होता. माझ्या मुलीला काही करून शोधून काढायचं होतं. माझ्या जॉबमुळे माझे अनेक ठिकाणी चांगले संबंध होते. ऑफिसचे लोक मला मदत करत होते. सगळेच म्हणत होते, काळजी करू नका, काही करून आम्ही तुमची मुलगी शोधून काढू. पण मला कोणताही असा मार्ग दिसत नव्हता ज्यामुळे माझी अनन्या मला परत मिळेल. सुभाषलाही या घटनेबद्दल समजलं होतं. तो माझ्या घरी आला आणि त्याने प्रचंड गोंधळ घातला. त्याने सरळ सांगितलं, अनन्या मिळाली की मी तिला घेऊन जाईन. तू एक निष्काळजी बाई आहेस. कदाचित तुझ्याच निष्काळजीपणामुळे अनन्या हरवली आहे. जी बाई नोकरीच्या खातीर नवऱ्याला घराला सोडू शकते ती आपल्या मुलीलाही सोडू शकते. शक्य आहे की तूच तिच्यापासून पळ काढायचा मार्ग शोधला असशील. मी म्हणाले, असं काही नाही आहे. तुम्हाला चुकीचं ठरवत आहेस. तो म्हणाला, फक्त एकदा अनन्याला मिळू दे, मी तुला दाखवतो की मी कोण आहे. आजवर तुझे सगळे त्रास सहन केले पण मी आता नाही सहन करणार. तो मला सरळ सरळ धमकी देऊन गेला. पूर्वी मी त्याला कधीच घाबरले नव्हते पण आज खरंच भीती वाटत होती. मी काहीच करू शकत नव्हते. माझं मन ठाम होतं. मी कोणत्याही परिस्थितीत अनन्याला सुभाषकडे जाऊ देणार नाही. माझ्याकडे सुप्रीम कोर्टाचा आदेश होता. तो माणूस माझ्या मुलीला माझ्यापासून वेगळं करू शकत नव्हता. पण जर कोर्टात माझा निष्काळजीपणा सिद्ध झाला तर मला फक्त अनन्याची काळजी होती. ती इतकी लहान होती, कुठे गेली होती काहीच समजत नव्हतं. वेळ निघून जात होता. दिवस आठवड्यात, आठवडे महिन्यात बदलत गेले पण अनन्याचं काहीच ठाव ठिकाणा नव्हता. ऑफिसमध्ये मी फक्त नावापुरती जायची पण पोट भरण्यासाठी काम तर करावं लागायचंच. त्या दिवशी काही खास नव्हतं. घरातलं राशन संपलं होतं. कामवाली आपल्या गावी गेली होती. आधी तिलाच पैसे देऊन सामान मागवायची मी. त्या दिवशी ऑफिसचं काम लवकर संपलं होतं. घरात बसून बसून मला घुसमटायला लागलं होतं. खूप दिवस झालं होतं मी लाजेपोटी घरातच राहिली होती. म्हणून आज विचार केला की बाहेर जाऊन सामान घेऊन येते, मन हलकं होईल. हेच विचार करत मी पर्स उचलले आणि बाजाराकडे निघाली. मला माहित नव्हतं वरून कोणीतरी मला एक इशारा देणार आहे. मी गाडी घेऊन बाजारात पोहोचले तेव्हा माझं मन जोरात धडधडू लागलं. मला अनन्याची उपस्थिती जाणवू लागली. ती माझ्या जीवाचा तुकडा होती, माझ्या शरीराचा भाग. माझ्या अंतर्मनाने तिला ओळखलं होतं. मी चारही बाजूंनी पाहिलं पण ती कुठेच दिसली नाही. नंतर मला हा माझ्या मनाचा भास वाटला. मी दुर्लक्ष केलं आणि मॉलमध्ये सामान घ्यायला गेली. बाहेर पडताच एक लहानशी मुलगी माझ्यासमोर हात पसरून म्हणाली, आंटी मला थोडे पैसे द्या. तिचे डोकं झुकलेलं होतं. तिचा आवाज माझ्या कानात घुमत होता. मला आश्चर्य वाटलं, हा आवाज मी किती गर्दीत असले तरी ओळखू शकते. मी घाबरत तिच्या चेहरा वर करून पाहिलं. ती माझीच अनन्या होती. माझी छोटी गोड बाळ होती ती. फाटके जुने कपडे घातलेली, हाताला प्लास्टर, चेहऱ्यावर मळ आणि काळवट डाग होती तिच्या. ती माझ्यासमोर हात पसरून उभी होती, भीक मागत होती. मी अक्षरशः गुडघ्यावर बसले. तिला घट्ट मिठी मारली. बाळा तू कुठे गेली होतीस? मला रडताना पाहून ती मला झटकून तिथून पळून जाऊ लागली. मी ओरडत राहिले, थांब बाळा, कुठे चाललीस? मी तुझी आई आहे. थांब अनन्या. पण ती काही थांबली नाही. चालत चालत पुढे जात राहिली आणि मी तिच्या मागे धावत राहिले. पण अचानक ती एका गाडीत बसली आणि काही सेकंदातच गाडी तिथून गायब झाली. मी चारही बाजूंनी शोध घेतला, तिच्या मागे धावत राहिले पण तरीही ती माझ्या हातात येता येता राहून गेली. याचा एकच अर्थ असू शकतो, कोणीतरी तिला पळवून नेले. कदाचित असं एखादं टोळकं जे मुलांना मारहाण करून त्यांच्याकडून भीक मागून घेतात. माझं काळीज तुटत होतं. माझ्या डोळ्यातून धबधब्याप्रमाणे अश्रू वाहू लागले. मी तिथल्याच रस्त्यावर बसून जोरजोराने रडू लागले. कधी रडता रडता मी बेशुद्ध झाले, माझं मलाच समजलं नाही. सुमारे 3 तासानंतर जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी हॉस्पिटलच्या खोलीत होती. सुरुवातीला माझं मन पूर्णपणे रिकामे होतं. मी फक्त एकटक छताकडे पाहत होती आणि मग अचानक सारं दृश्य एखाद्या चित्रपटासारखं माझ्या डोळ्यासमोर तरळायला लागलं. मी धडपडत माझ्या बेडवरून उठले. चारही बाजूंनी पाहिलं तर समोर माझी आई बसलेली होती. माझा मोठा भाऊ माझ्या बाजूला उभा होता आणि धाकटा भाऊ माझी ड्रीप तपासत होता. मी तडपून विचारलं, अनन्या कुठे आहे? तुम्ही मला इथे का आणलं?
अनन्या त्या रस्त्यावर होती. माझं बोलणं ऐकून भाऊ म्हणाले, तू फक्त आता आराम कर, तुझी तब्येत ठीक नाहीये. डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं आहे तुला पूर्ण विश्रांती हवी आहे. मी रडत म्हणाले, दादा मी काही वेडी नाहीये. माझी मुलगी मला दिसली होती. ती रस्त्यावर भीक मागत होती. अरे ती कोणत्या तरी टोळीच्या तावडीत सापडली आहे. मी स्वतः तिला पाहिलं आहे. पण माझे भाऊ म्हणाले, तू शांत हो. तू आता काही लहान आहेस का अशा पद्धतीने वागायला? हो मला मान्य आहे मी लहान नाही, पण अनन्या हरवले आहे. हो पण याचा अर्थ असा नाही की तू स्वतःला संपवायलाच निघाली आहेस. आम्ही तुझ्या समोर हात जोडतो. तू आमची एकुलती एक बहीण आहेस. आत्तापर्यंत आम्ही तुझे सगळे हट्ट पूर्ण केले, पण आता तू आम्हाला खूप त्रास देतेस. तिथे कुणीही माझं म्हणणं समजून घेण्याच्या मनस्थितीतच नव्हतं. सगळे आपापलेच बोलत होते, म्हणून मी आता शांत राहिले. माझ्या आईच्या डोळ्यातून येणारे अश्रू आणि भावांनी रागाने भरलेले चेहरे मला गप्प बसायला भाग पाडत होते. थोड्या वेळाने डॉक्टर आले आणि माझी तपासणी करून मला डिस्चार्ज दिला. मग माझे भाऊ मला त्यांच्या घरी घेऊन गेले. मी माझ्या घरी जाण्याची खूप विनंती केली, तरी आई आणि माझे भाऊ मला माझ्या घरी घेऊन जाण्यास तयार नव्हते. भावांच्या घरी गेली तर वहिन्यांचा मूड बिघडलेला होता, त्यामुळे संपूर्ण दिवस शांततेत गेला. पण दुसऱ्या दिवशी मी पुन्हा त्या रस्त्यावर गेले जिथे मला अनन्या दिसली होती. मी सगळीकडे तिचा शोध घेतला, पण अनन्या कुठेच दिसली नाही. तेव्हाच अचानक माझं लक्ष फुटपाथवर बसलेल्या एका मुलीकडे गेलं. ती लोकांकडून भीक मागत होती. काहीतरी विचार करून मी तिच्याकडे गेली. तिच्याकडे पाहत तिला विचारलं, तू कशी आहेस? तुला अनन्या माहीत आहे का? माझ्या प्रश्नावर तिने माझ्याकडे पाहिलं. तिने चेहऱ्यावर घाम फुटला होता तिच्या. तेव्हा मला लगेच समजलं की ही मुलगी सुद्धा त्या टोळक्याचीच एक सदस्य आहे. म्हणून ती काही बोलण्याआधीच मी म्हणाले, तू माझ्याबरोबर चल, मी तुझ्यासाठी काहीतरी आणलं आहे. ती घाबरून म्हणाली, नाही, माझी आई माझी वाट पाहत असेल. मालकाने सांगितलं इकडून कुठेही जायचं नाही. मला समजलं ही तिच्या मालकानेच तिला शिकवलेलं आहे, बोलायला शिकवलंय. मी तिचा हात पकडला आणि तिला काही न बोलता गाडीत ओढत नेऊन बसवलं. गाडी आतून लॉक केली. ती रडायला लागली. कृपया मला सोडून द्या ना आंटी, मला काहीच माहिती नाही. माझे मालक मला माफ करणार नाहीत. पण मी आता ठाम होती. हीच एकमेव अशी होती ज्याद्वारे मला माझ्या मुलीबद्दल काहीतरी माहिती मिळू शकत होती. गाडीत बसून मी तिला एकच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारत राहिले, तुला अनन्या माहीत आहे का? बोल, तुला काही होणार नाही. पण त्या मुलीने एकही शब्द उच्चारला नाही. ती गप्पच होती. माझ्या कुठल्याही प्रश्नाला काहीच उत्तर देत नव्हती. ती मुलगी खूपच घाबरलेली होती. तेव्हाच मी तिच्या गळ्याला एक ट्रॅकर बसवला, ज्यामुळे मी माझ्या मुलीपर्यंत पोहोचू शकत होती. थोडा विचार करून मी लगेच पोलिसांना कळवले आणि त्या एजन्सीची माझा संपर्क होता त्यांच्याशी मी लगेच संपर्क केला. खूप लोक माझ्या या कारवाईने प्रभावित झाले होते, पण काहींनी मला चांगलंच सुनावलं. एक चिप वाया घालवलीस, पण मला विश्वास होता माझी मुलगी मला मिळणार आहे. म्हणतात ना, जेव्हा मनापासून प्रयत्न केले जातात आणि आईला तिच्या लेकराला शोधण्याची तळमळ असते, तेव्हा देवही मागे राहत नाही. काही वेळातच पोलीस इन्स्पेक्टर आणि हरवलेल्या लोकांना शोधणाऱ्या एजन्सीचे काही अधिकारी माझ्या घरी आले. मला खूप सारे लॅपटॉप्स ऑन झाले होते माझ्या घरी. त्या मुलीला मी चिप लावल्यानंतर लगेच गाडीतून उतरून परत पाठवले होते. तिच्या माध्यमातून लोकेशन ट्रेस होत होते, जे एका जुन्या कोसळलेल्या इमारतीसारख्या ठिकाणाकडे इशारा करत होते. पोलीस इन्स्पेक्टर आणि मी ताबडतोब तिथे रवाना झाली. माझं हृदय धडधडत होतं. मी काय करते हे मला कळत नव्हतं, पण मनात एक आशा होती, देव नक्कीच मदत करेल. अखेरीस आम्ही त्या जागेवर पोहोचलो. माझं काळीज तुटत होतं. माझ्या लेकरासाठी मी काही करायला तयार होती. माझा जीवही मी पणाला लावला होता. पोलीस गाडीतून उतरले. मी त्यांच्यासोबत उतरले, पण त्यांनी मला थांबवलं. इन्स्पेक्टर म्हणाले, मॅडम तुम्ही गाडीतच थांबा, आम्ही तुमच्या मुलीला सुखरूप परत घेऊन येऊ. पण मी म्हणाले, ही लढाई एका आईची आहे. मी इथवर आले तर आतही येईल. त्यांनी मला खूप समजावलं, पण मी न थांबता त्यांच्यासोबत आत गेली. आत गेल्यावर तिथल्या गुंडांनी आमच्यावर गोळीबार सुरू केला. कदाचित त्यांना पोलीस येणार याची कल्पना होती. पोलिसांनी लगेच त्यांना घेरलं. ही गोष्ट पोलीस मुख्यालयात कळवण्यात आली होती, म्हणून तिथे देखील आणखी फोर्स पाठवण्यात आला होता. मी एका कोपऱ्यात उभं राहून हे सगळं पाहत होती. माझं हृदय धडधडत होतं. अचानक कोणीतरी ओरडून म्हटलं, ही जागा स्फोट करून उद्ध्वस्त करा. सगळी मुले इथेच आहेत. हे शब्द ऐकून माझ्या काळजात धस्स झालं एकदम. मी क्षणाचाही विचार न करता त्या दिशेने धावले. तेव्हाच एक गोळी माझ्या खांद्यावरून चाटून गेली. देवाची कृपा, गोळी आरपार गेली नाही, पण वेदना मात्र असह्य होत्या.
मी जोरात ओरडली, अनन्या. माझ्या आवाजाने थरथर कापत एक छोटी मुलगी बाहेर आली. ती अनन्या होती. ती धावत आली आणि माझ्या मिठीत शिरली आणि आम्ही दोघी जोरजोरात रडायला लागलो. मी तिला घट्ट मिठी मारली. तेवढ्यात पोलिसांनी सगळ्या परिसराला सुरक्षित केलं. सगळी मुलं आता सुरक्षित होती आणि पोलिसांनी त्यांना सोबत घेतलं. पण मी मात्र माझ्या अनन्याला मिठी मारून रडतच होती. माझा जीव विश्वास ठेवत नव्हता. माझं स्वप्न खरं झालं होतं. हळूहळू वेदनांमुळे माझे डोळे मिटत गेले आणि मी बेशुद्ध झाले. मला 24 तासांनी शुद्ध आली. डोळे उघडताच फक्त एकच विचार केला, माझ्या मुलीला पाहायचंय मला. डॉक्टरांनी क्षणातच अनन्याला माझ्यासमोर आणलं. ती आता पूर्णपणे ठणठणीत होती. तिच्या हाताला काही झालं नव्हतं. गुन्हेगारांनी फक्त दिखावा करण्यासाठी नकली प्लॅस्टर बांधलेलं होतं. मी तिला मिठी मारून खूप रडले. जणू कोणीतरी माझ्या शरीरात पुन्हा प्राण ओतले होते. आज पहिल्यांदा माझ्या सर्व चुका मला जाणवत होत्या. कारण माझ्या भावांनी आणि आईने समजवलं होतं, तसेच नवऱ्याने देखील समजवलं होतं, पण मी कोणाचंही ऐकलं नव्हतं. पण आता त्यांच्या शब्दांचा अर्थ मला कळत होता. मला सुभाषची खूप आठवण येत होती आणि त्याची कमतरता जाणवतही खरंच होती. खरंच एका स्त्रीसाठी पुरुषाचा आधार खूप गरजेचा असतो आणि माझा नवरा तर नेहमीच मला आधार देत आला होता, पण मीच कधी त्याचं ऐकलं नाही. कदाचित याच कारणामुळे माझं घर उद्ध्वस्त करून टाकलं. मला वाटायचं की मी सगळं काही करू शकते, पण खरी गोष्ट ही आहे की एकटी स्त्री काहीच करू शकत नाही. तिच्यासाठी पुरुषाचा आधार अत्यावश्यक असतो. मी माझ्या मुलीला नेहमी तिच्या वडिलांपासून दूर ठेवलं आणि स्वतःला शहाणी समजून इतक्या चुका केल्या की त्याचा परिणाम मला आज या रूपात मिळाला होता. जेव्हा मला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला तेव्हा मी माझ्या मुलीला घेऊन सासरी गेले. माझ्या मुलीला पाहून सुभाषला खूप आनंद झाला, पण माझ्यावर मात्र तो रागावला होता. त्याने त्याचा चेहरा माझ्यापासून दुसऱ्या बाजूला फिरवला. तरी मी हात जोडून माझ्या सासू-सासऱ्यांची आणि नवऱ्याची माफी मागितली आणि त्यांना म्हणाले की मला माझ्या चुका समजल्या आहेत. एका स्त्रीने ठरवलं तर ती घर बसवण्यासाठी ती काही करू शकते, पण माझ्या डोक्यात नेहमी हेच वेड भरलेलं होतं की मला नोकरी करायची आहे, स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. पण आता मला समजलं की सुरुवातीपासूनच चुकीच्या मार्गावर मी होती. सुभाष, मला माफ कर. मी त्याच्या पायाशी बसून जोरजोरात रडू लागले. मला माहीत होते की तो मला इतक्या लवकर माफ करणार नाही, कारण मी त्याचं मन दुखवलं होतं. त्याच्या स्वतःच्या मुलीपासून दूर ठेवलं होतं. त्याने मनात आणले असतं तर माझ्या विरोधात रिपोर्ट देऊन मला सोडून दिलं असतं, पण त्याने कधी मला घटस्फोट दिला नाही. फक्त माझ्या म्हणण्यावरून माझ्यापासून वेगळे झाले. आता ते फक्त एवढंच म्हणाले की मला तुझी साथ नकोय, मला फक्त माझी मुलगी हवी आहे. मी म्हणाले, मुलगी हवी असेल तर मलाही तुझ्यासोबत ठेव. मी माझ्या मुलीशिवाय राहू शकत नाही. सुभाषने थोडा वेळ विचार केला आणि मला पुन्हा घरात राहायला परवानगी दिली. आम्ही दोघं नवरा बायको बरेच दिवस एकमेकांपासून थोडंसं अंतर ठेवून राहिलो. पण जेव्हा मी माझ्या सासू-सासऱ्यांची आणि नवऱ्यांची सेवा केली, माझ्या मुलीची काळजी घेतली, घर योग्यरित्या सांभाळले, त्यांच्यासाठी स्वयंपाक करू लागले, तेव्हा माझ्या वागणुकीने मी माझ्या नवऱ्याचं आणि सासरच्यांचं मन जिंकलं. म्हणून थोड्या काळानंतर माझ्या नवऱ्याने मला माफ केलं आणि आनंदाने मला पुन्हा स्वीकारलं. आता माझी मुलगी खूप आनंदी होती. तिला तिचं आई आणि बाबा दोघे मिळाले होते. माझा नवरा आता माझ्या मुलीची खूप काळजी घेत होता आणि आता मला जाणवत होतं की पूर्वी मी केलेल्या चुका खूप मोठ्या होत्या. आता मला कधी नोकरी करण्याची इच्छा वाटत नाही. मी फक्त घर व्यवस्थितरित्या कसं चालवायचं आणि सगळ्यांचा आनंदाचा विचार करायचा हेच पाहते. आणि या छोट्या छोट्या गोष्टींमधूनच मला खूप मोठ्या आनंदाचा अनुभव मिळतो. आम्ही आमच्या छोट्याशा कुटुंबात खूप आनंदी आहोत आणि माझं घर पुन्हा एकदा स्थिर झालं होतं. माझ्या संसाराची घडी पुन्हा बसली आहे आणि मी माझ्या सासरी खूप आनंदी आहे. हे पाहून माझी आई आणि माझ्या दोन्ही भावांना सुद्धा खूप आनंद झाला होता. आता माझी देवाकडे एवढीच प्रार्थना आहे की माझा संसार असाच सुखाचा राहावा. माझ्या संसारात कुणाचीही दृष्ट लागायला नको.